ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली, अर्जुन आणि प्रतिमा हे बसलेले असतात आणि त्याच वेळेला प्रतिमा तिच्यासोबत घडलेला सगळा इन्सिडेंट जो आहे तो सायली अर्जुनला सांगत असते. म्हणजे मी जेव्हा गोळ्या वगैरे घ्यायचे तेव्हा मला बरं वाटायचं. सुरुवातीला मला ना काहीच आठवायचं नाही, पण ह्यांच्यासोबत आणि सुमनसोबत राहून ना बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मला समजायला लागल्या होत्या आणि त्यामुळेच मी ना आठवायचा सुद्धा प्रयत्न करत होती, पण मला काही गोष्टी जमत नव्हत्या. त्यात ना या तन्वीची भर असायची. म्हणजे तन्वी ना आहे ती मुद्दामून काही ना काही करायची. म्हणजेच तन्वी ना मला मुद्दामून मी काही विसरते का याची ती वाट बघायची आणि हे सगळं काही मुद्दामूनच ती घडून आणायची. तिला असं वाटायचं की या सगळ्या गोष्टी तिला जमू शकतात, पण यामध्ये ती नेहमीच अपयशस्वी राहिली. म्हणजे मला बघ बरं वाटलं आणि हे सगळं त्या गोळ्यांमुळे तिने हे सगळं केलेलं आहे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे अस्मिता बाळाला खेळवत असते, बाहेर उभी असते ती आणि तेवढ्यातच ना चैतन्य तिथे कामासाठी म्हणून आलेला असतो. चैतन्य जेव्हा तिथे येतो तेव्हा अस्मीसोबत बोलत असतो. अस्मीला म्हणत असतो की अस्मिताई चक्क आज तू बाहेर, अगं अस्मिताई रूममध्ये बसणारी, शॉपिंग करणारी ही आज अस्मिताई चक्क बाहेर आहे ना, यावर तर माझा विश्वासच बसत नाही आहे असंही आता म्हटलं जातं. हो हो, मी बाहेर आहे, मग काय झालं? अरे मी तुला सांगू का, बाळासाठी म्हणून का होईना आईला बदलावंच लागतं. म्हणजे तुला मी सांगते काय ना, मी बऱ्याच गोष्टींचा प्रयत्न केला, पण बघ मला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जमायलाच लागल्या आणि मुळात ना मला ह्या गोष्टी कुठेतरी वाटत होतं की मी करू शकणार नाही, पण या गोष्टी जमल्या त्यातच मला खूप जास्त बरं वाटते आणि इतरांच्या भरोशावर थांबून काय मिळणार आहे आयुष्यात. उलट आहे ना माझं आयुष्य आता मी सुखकर करायचं ठरवले या बाळासोबत. आता चैतन्याला सुद्धा अस्मिताचं हे सगळे वाक्य पटत असतात आणि तो तिचं आता कौतुकही करत असतो आणि त्याच वेळेला अस्मिता आणि चैतन्य बोलत असतात. सचिन आता बाहेर आलेला असतो आणि सचिन त्या दोघांनाही एकत्र पाहतो. सचिन जेव्हा दोघांनाही एकत्र पाहतो ना तेव्हा मात्र आता तो अस्मिताकडे बघत असतो. त्याला ना अस्मितावर डाऊट येत असतो. अस्मिता काय करते हा विचार तो करत असतो, कारण सचिनकडे आता सध्या तरी अस्मिताचं जराही लक्ष नसतं असंच सचिनला वाटत असतं. इकडे चैतन्य मात्र आता बाळाला खेळवत असतो. बाळाला म्हणत असतो की ओय ओय बघ ना इथे, आणि तेवढ्यातच ना तिथे आता सचिन आलेला असतो आणि सचिन जेव्हा समोर येतो तेव्हा तो आता म्हणत असतो की चल मी कामावर चाललेलो आहे, आणि तो बाय बोलून तिकडनं निघून जातो. अस्मिताला काही फरक पडत नाही तो तिच्या आयुष्यात आहे काय आणि नाही काय. दुसरीकडे सायली आणि अर्जुन बोलत बसलेले असतात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की आपण आता पुढे काय करायचं आहे, काही ठरवलं आहे का. तेवढ्यातच ना जयेशचा फोन आलेला असतो. जयेशचा फोन आलाय म्हणून लगेच अर्जुन कॉल रिसीव करतो. तर जयेश सांगतो की साहेब जरा थांबा हां, या शांताला तुमच्याशी काही बोलायचं आहे. शांताला आता कळलेलं असतं ना तिच्या घरावर नोटीस लागली आहे आणि म्हणूनच तिला बोलायचं असतं. आणि त्याच वेळेला जेव्हा ती आता बोलत असते तेव्हा मात्र ती सांगत असते की साहेब माझ्या घरावर नोटीस लागली आहे, मला जयकडून कळलं आहे. मग आता मला असं वाटतं की निदान माझ्या घरावर जी नोटीस लागली आहे ना त्याबद्दल जरा बघायला हवं, कारण माझं घर असं कसं जाऊ शकतं. मुळात आहे ना माझ्या घरामध्ये काही पेपर्स आहेत, ते पेपर्स मी एकदा दाखवतो. ते पेपर्स जेव्हा मी दाखवेन ना तेव्हा सगळ्यांचाच विश्वास बसेल. म्हणजे मला असं वाटतं की पेपर्स दाखवल्यावर माझं घर निदान वाचू शकतं. तुम्हाला तर माहिती आहे माझं हे एकच घर आहे आणि या सगळ्यामध्ये जर मी इथेच अडकून राहिले तर माझ्या हातातनं माझं घरही निघून जाईल. पण प्लीज माझं घर माझ्या हातातून जाऊ देऊ नका आणि यासाठी काही ते प्रयत्न करा असं देखील म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता जो अर्जुन असतो तो तर सरळ आता सांगू लागतो की एक काम करा ना, त्यापेक्षा मी तुम्हाला वेगळं सांगू का, तुम्ही ना जात असाल ना तर सोबत आहे ना तुमच्या जयलासुद्धा घेऊन जा. तुम्हाला मी एकट्याला जाऊ देणार नाही, कारण ऑलरेडी ना तुमचा जीव हा धोक्यात आहे. प्रिया तुमच्याबद्दल काही करू शकते, तिचा काहीच भरोसा नाही असं देखील आता अर्जुन जो आहे तो सांगू लागतो. त्यावर मात्र हो चालेल, मी जयला सोबत घेऊन
घेऊन जाते. मग तर झालं, हां जयला तुम्ही द्या फोन, मी जयशी बोलून घेतो. आणि मग जेव्हा आता जयशी बोलायला सुरुवात होते तेव्हा मात्र आता जय सांगू लागतो की काय करायचं आहे सांगा फक्त. मग आता जयला अर्जुन सांगतो की एक काम कर, शांता मावशीसोबत तू सुद्धा तिकडे जा आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन ये ना, आता बघून ये. आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत गेलास ना तर मलाही बरं, मला सगळ्याचे अपडेट करत जा, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा इकडे असणारा अर्जुनही त्याला म्हणतो की काम नीट झालं पाहिजे. हां काही झालं तरी तुम्ही पेपर घ्या आणि लगेच तिकडनं निघा, कारण तुमचा जीव धोक्यात आहे हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. या पेपर्समुळे का होईना निदान मी तुम्हाला जायची तरी परवानगी देतोय, असं बोलूनच आता त्याने फोन ठेवलेला असतो. इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतं, कारण तिला अधिराजला भेटायला जायचं असतं नाईट आऊटसाठी. आणि म्हणूनच ती आता इकडे असणाऱ्या अश्विनसोबत अगदीच प्रेमाने गोडीगुलाबीने वागत असते. म्हणजे अश्विन आपल्यासोबत निदान चांगला तरी वागेल, आपल्यासोबत नीट राहील अशी कुठेतरी तिला आशा असते. म्हणूनच ती अगदी प्रेमाने त्याचं मन जिंकायचा प्रयत्न करत असते. तो आता नाईटसाठी कामाला जाणार असतो, त्यातच ती त्याला पाठीमागून मिठी मारते. आणि काय झालंय, एवढी का खुश आहेस? काही नाही, माझं एवढंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, खरंच ना, तुझ्यापासून ना जराही वेळ मला आता लांब राहवत नाही बघ अश्विन. मला ना सतत तुझ्यासोबतच असं गुंतून राहावंसं वाटतं. पण आता अश्विन म्हणतो की सॉरी, पण मला जरा जावं लागणार आहे, आज माझी नाईट शिफ्ट आहे त्यामुळे. मग आता तीही म्हणते की ठीक आहे चालेल, तू कामावर जातोयस तर चांगलीच गोष्ट आहे, पण मी तुला एक सांगू का, मला ना जरा सारिकाकडे जायचं होतं. म्हणजे ना आमचं फ्रेंड्समध्ये ठरलं होतं थोडीशी का होईना पार्टी करायची, आणि म्हणूनच मग आम्ही जाणार आहोत, चालेल का? पण घरी प्लीज सांगू नको हां. मग आता अश्विन म्हणतो की चालेल ठीक आहे, पण सकाळी लवकर ये, हे देखील अश्विनने तिला सांगितलेलं असतं. अश्विन जेव्हा तिला हे बोलतो तेव्हा मात्र आता अश्विनला ती म्हणते की काळजी करू नकोस, मी लवकरच येईन, असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अश्विन तिच्यावर अगदीच डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्याला असं वाटतं की खरंच ना जे काही होतंय ते एकदम बरोबर आहे, आणि तसाच विचार करतच आता सुरू असतं बोललं. पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्रिया ही खूप चांगलंच अडकवत असते. आणि प्रिया जेव्हा ह्या सगळ्यामध्ये चांगलं अडकवते ना तेव्हा मात्र ती आता म्हणत असते की थँक्यू, तू मला इतकं समजून घेतोस ना यासाठी. दुसरीकडे सचिन आता अगदीच ना तोंडाला मास्क लावून काळा कपडा वगैरे बांधून आता तो गेलेला असतो. त्याचं तोंड जराही दिसत नसतं आणि तो जाऊन त्या वकिलाला धमकी देत असतो. त्या वकिलाला सांगत असतो की तुला सांगितलेलं काम कुठपर्यंत आलेलं आहे. हो मला माहिती आहे, महिपत शेठची कामं आपण घेतलेली आहेत, मी ती केस हँडल करणार आहे. मी कोणाला सांगतोय, न सांगून मला काही काम आहे का? मला हे काम करावंच लागणार, हेही मला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका, मी करतो तुमचं काम, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता जो सचिन आहे तो म्हणतो की काम हे झालंच पाहिजे, कुठेही मला अलगर्जीपणा चालणार नाही म्हणजे नाही. मग कसं सोडवणार आहेस? काही नियोजन केलं आहेस का? त्यावर नागराजने मुद्दामून त्यांच्यावर आरोप केले. नागराजनेच खरं तर हे सगळं केलं आणि महिपतला फसवलं. हे सगळं काही मी कोर्टात मांडेन. हां अजून काय निर्णय घेतला आहे, अजून काय काय ठरवले सांग, असं बोलून त्या वकिलाकडनं सगळ्या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न आता त्याचा सुरू असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की कल्पना आता बसलेली असते. आणि मग त्याबरोबर आता सायली अर्जुन म्हणतात की आज प्रिया कुठे गेली? त्यावर कल्पना म्हणते की अश्विनसोबत ते दोघंही जण कुठेतरी बाहेर गेलेत, त्यांचं काहीचं प्लॅनिंग ठरलं होतं. मग म्हटलं जात आहेत दोघं तर काय विचारायचं कुठे जात आहेत ते, जाऊ दे, नवरा बायको गेलेत ना म्हणून काही फरक पडत नाही, ती एकटी तर नाही गेली आहे, असं देखील आता इकडे कल्पना जी आहे ती सायली अर्जुनला बोलत असते. मग सायली अर्जुनला सुद्धा बाहेर आईस्क्रीम खायला जायचं असतं. म्हणूनच ते आता कल्पनाला मस्का लावत असतात. कल्पना म्हणते तुम्हाला आईस्क्रीम खायचंच आहे ना, बाहेरून ऑर्डर करा आणि घरी बसून खा, पण आता एवढ्या रात्री बाहेर जायची काहीच गरज नाही आहे, मी तुम्हाला कुठेही सोडणार नाही आहे, असं देखील आता सांगितलं जातं. पण सायली अर्जुन म्हणतात की आम्ही सकाळी गेलो होतो तर आलो होतो ना लगेच, आम्ही नाही जास्त वेळ बाहेर थांबणार आणि काळजी करू नका, आमच्यासोबत पुन्हा तसं काही होणार नाही, असंही आता बोललं जातं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. पण इथे कल्पना जी आहे ती म्हणत असते की बरं ठीक आहे बाबा, ठीक आहे, जाऊन या, असंही आता
आता कल्पना म्हणू लागते. कल्पना म्हणते ना तेव्हा सायली अर्जुन खूप जास्त खुश होतात. मग आता त्यांचं ठरतं की आईस्क्रीम खायला जायचं. त्यातच आता सायली अर्जुनला म्हणत असते की काय झालं शांता मावशींचं, गेल्यात का त्या तिथे पेपर घ्यायला? खरंच ना, घर आपलं एखादं जाणार असतं ना तेव्हा मनाला खूप टेन्शन असतं. जेव्हा आमच्या आश्रमावर सुद्धा अशी वेळ आली होती ना तेव्हा माझीसुद्धा हालत अशीच झाली होती. काहीच कळत नव्हतं त्यावेळेला काय करावं ते. पण नशीब तुम्ही ती केस हँडल केली त्यामुळे इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. आणि त्यानंतर मात्र अर्जुन जो आहे तो जयला मेसेज करतो. तर जयने सांगितलं की ऑलरेडी आम्ही घरी पोचलो आहे आणि आम्ही पेपर शोधायचं काम करतो आहे. दुसरीकडे आता सचिनने एक छोटीशी पेस्ट्री आणलेली असते, का तर त्याला सेलिब्रेशन करायचं असतं. आणि तो आता अस्मिताला म्हणत असतो की दे ना ह्या बाळाला इथे, मला जॉब लागला आहे ना आणि त्यासाठी मी थोडंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे आणि म्हणूनच मी आपल्यासाठी ना मस्त अशी पेस्ट्री आणलेली आहे, आपण कट करूया का? मग त्याच वेळेला तो जेव्हा कट करतो तेव्हा अस्मिताच्या चेहऱ्यावर जराही हसू नसतं. अस्मिता उलट त्याला विचारते की तू कुठे नवीन नोकरीला लागला आहेस ते तरी सांग. मग आता तो म्हणतो की कंपनीचं नावही ना अजून ठरलं नाही आहे, जे ती कंपनी नवीन आहे, सगळं काही नवीन अरेंजमेंट होते आणि एवढी अरेंजमेंट होते आणि त्याआधीच इंटरव्ह्यू घेऊन कामालासुद्धा ठेवले का लोकांना? मग आता सचिन म्हणतो की हो, आजकाल अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चालतं असं. मग मला सांग की काय आहे नेमकं तुझं प्रोफाईल? मग आता तो अजूनच कन्फ्यूज होतो, उत्तर देताना टाळत असतो आणि त्यातच अस्मिताने त्याची चोरी पकडलेली असते. प्रोफाईल काय आहे विचारल्यावर जे माझं तिकडे होतं जेव्हा मी जॉब करायचो तसंच इकडेसुद्धा तेच प्रोफाईल आहे असं काहीसं खोटं सांगतो. आणि त्यामुळे आता अस्मिताला खात्री पटते की हा खोटं बोलतोय. पण अस्मिताला आता याला नवीन नोकरी लागलेली आहे याचं काहीच चेहऱ्यावर हसू नसतो, आनंद नसतो. हे आता बरोबर या सचिनने ओळखलेला असतो. सचिन विचार करतो की काय झालं आहे अस्मिताला, अस्मिता एवढी नाराज आहे, तिच्या चेहऱ्यावरही हसू नाही आहे, ही अशी का वागते, असं व्हायला नको असाही विचार ना आता मात्र त्याच्या मनामध्ये सुरू असतो. आणि तो आता या सगळ्याचा विचार करतच आता बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरी अस्मिताला आपल्या बरोबरीलाच ठेवायला हवं, आपल्याकडेच खेचायला हवं. जरी आपल्या हातातून निघून गेली तर आपल्याला काहीसुद्धा भेटणार नाही असंही तो आता काहीसं बोलत असतो. दुसरीकडे मात्र सायली आणि अर्जुन जे आहेत ते आता आईस्क्रीम खायला गेलेले असतात. अर्जुनने ब्लॅक करंट तर सायलीने स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम मागवलेलं असतं. आणि अर्जुनला ना आता स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम खायची खूपच जास्त इच्छा असते, म्हणजेच त्याला सायलीच्या उष्ट्याचं आईस्क्रीम खायचं असतं. मुळात ना आज बऱ्याच दिवसांनी ते दोघं असं बाहेर पडलेले असतात, त्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद झालेला असतो. तेवढ्यातच ना आता जयला कॉल करतात ती लोकं आणि विचारतात की काय झालं आहे, सगळं ऑल ओके तर आहे ना? त्यावर तो म्हणतो की हो, नका काळजी करू, आम्ही आता पेपर घेतले आहेत आणि आम्ही आता निघतोय, सोबतच आहोत आम्ही, असंही आता तो सांगतो. मग बरं झालं, चला पेपर तर भेटलेत ना, आता घरी जा आणि घरी पोचल्यानंतर सुद्धा आम्हाला सांगा, कारण आम्ही आहोत जागे, असंही आता सांगितलं जातं. मग तो म्हणतो की हो हो चालेल. आणि मग काय, अर्जुन जो आहे तो फोन ठेवतो. अर्जुनने फोन ठेवल्यावर सायली म्हणते की खरंच ना, एका अर्थी बरं झालं रात्रीच्या वेळात ना आपण या दोघांनाही पाठवून दिलं, कारण पेपरसुद्धा खूप जास्त गरजेचेच होते. तर दुसरीकडे आता सायलीचे उष्ट जे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम असतं ते अर्जुनला हवं असतं आणि अर्जुन ते आईस्क्रीम मागत असतो. पण सायली बिलकुलही त्याला ते आईस्क्रीम देत नसते. ती म्हणत असते की नाही, मी माझं आईस्क्रीम देणार नाही, तुमचं तुम्हाला आहे ना ते खा, जर तुम्हाला सुद्धा स्ट्रॉबेरी हवं होतं तर आधीच मागवायचं होतं. मग तो म्हणतो की तू ब्लॅक करंटची टेस्ट घे, मी स्ट्रॉबेरीची घेतो. पण सायली या सगळ्याला नकार देत असते. पण अर्जुन मात्र रुसून बसतो आणि अर्जुनचं लक्ष सायलीच्या आईस्क्रीमकडे असतं. सायली जी आहे ती अगदीच आवडीने ते आईस्क्रीम खात असते आणि तिची नजर काही आता त्या आईस्क्रीमवरनं हटत नसते. आणि त्यामुळेच अर्जुन म्हणत असतो की आज मला काय जराही टेस्टलाही आईस्क्रीम मिळणार नाही वाटतं. सायली म्हणत असते नाही म्हटलंय ना तर नाही. आणि असं बोलून ना ती मात्र आता त्याच्याकडनं ते आईस्क्रीमचं जे बाऊल असतं ते काढून घेते. इकडे मात्र अधिराज आणि प्रिया हे दोघंही जण भेटलेले असतात आणि मग अधिराज आणि प्रिया बोलत असतात. त्याच वेळेला खरंच तुझ्याबरोबर वेळ घालवला ना की कसा जातो ना काहीच कळत नाही. काल आपण भेटलो होतो आणि काल नंतर आज, खरंच ना हे एवढं मोठं अंतर होतं. पण त्यावर प्रिया म्हणते की अरे आपण तर कालच भेटलो होतो ना. त्यावर तो म्हणतो की त्याला
35 तास 12 मिनटं 10 सेकंद झालेले आहेत. एवढा वेळ झाला आहे आणि त्याने अगदी टाईम टू टाईम या सगळ्याचा हिशोब ठेवलेला असतो ना, त्यामुळे प्रिया अजूनच इम्प्रेस झालेली असते. प्रिया म्हणत असते की हो, तुझंही बरोबरच आहे. आणि त्यानंतर मात्र आता प्रिया जी आहे ती बघत राहते आणि ते त्याला म्हणत असते की तुला काय सांगू, मला ना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं, खूप भीती वाटते. काय ना, काही लोक बघतात आणि मग घरी जाऊन सांगतात ना की मी तुमच्या मुलीला इथे पाहिलं आहे तिथे पाहिलं आहे, त्यामुळे थोडंसं असं धाकधूक होतं. त्यावर मात्र तो म्हणतो की काळजी करू नकोस, जरी कोणी सांगितलं ना तरी तुझ्या आईबाबांशी बोलायला स्पेशली मी येईन, तू काळजी करू नको. आणि त्याचसोबत ना त्याने गिफ्टसुद्धा तिच्यासाठी आणलेलं असतं आणि ते गिफ्ट ना तो तिला देतो, तेव्हा ती खूपच जास्त खुश झालेली असते. पण आता दाखवताना असं दाखवते की तिला ते गिफ्ट नको आहे आणि मग ते कसं अरेंज करायचं हा सुद्धा प्रश्न असतो आणि म्हणूनच ती गिफ्ट घ्यायला नकार देत असते. पण अधिराजने तिला आता फोर्स केलेला असतो की तुझ्यासाठी स्पेशली आहे आणि तुझ्यावर खूप सुंदर दिसते म्हणून तुझ्यासाठी घेतले. आणि त्याच वेळेला तो तिचा हात हातात धरतो, त्यावेळेला तिच्या हाताला चटका लागलेला त्याला दिसतो. मग तो विचारतो सुद्धा हे काय. त्यावरती म्हणते की काय बोलू तुला, जेवण करताना अरे माझं एवढी बेकार हाल असते ना, सणाच्या दिवशीसुद्धा, गुढीपाडव्याच्या दिवशी हे सगळं झालं आहे. सगळं मला बघावं लागतं बघ घरातलं. अगं एवढं सगळं करतेस हो, आईला जमत नाही ना, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, काय करणार, असंही आता ती म्हणत असते. त्यावेळेला तो तिच्या हातावरनं अगदीच अलगदपणे तिच्या हाताची किस घेत असतो. इकडे आता अर्जुन थोडा रुसलेला आहे, फुगलेला आहे हे मात्र आता सायलीला दिसतं. म्हणूनच मग सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला माझं आईस्क्रीम हवं आहे का, थांबा देते. आणि असं बोलून मुद्दामून ना अर्जुनला ते आईस्क्रीम द्यायला जाते आणि अर्जुनच्या नाकालाच ते आईस्क्रीम लागतं. मग अर्जुनच्या नाकाला ते आईस्क्रीम लागल्यामुळे सायली अर्जुनकडे पाहून हसते आणि अर्जुनला म्हणते की खरंच ना आता तुम्ही स्ट्रॉबेरी जोकर दिसताय. असं बोलून जेव्हा ती हसते ना तेव्हा मात्र आता अर्जुनलासुद्धा आनंद होतो. अर्जुन म्हणतो की बायको, तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्यासाठी ना मला कितीही हसावं लागलं, कितीही नखरे करावे लागले ना तरीही मी करायला तयार आहे. आता सायली मात्र त्याला न भरवता फक्त नाकालाच त्याची आईस्क्रीम लावते आणि त्यानंतर त्याला चिडवत असते, अगदीच ना स्ट्रॉबेरी जोकर दिसताय म्हणून. पण तिने आता त्याला काही भरवलेलं नसतं आणि त्यामुळे तो थोडा अजूनही नाराज असतो. त्याच वेळेला आता सायली ही अर्जुनला म्हणते की तुम्हाला खरंच आईस्क्रीम खायचं आहे का. हो खायचं आहे, तू देणार आहेस का मला. सायली म्हणते की हो. आणि असं बोलून सायली आता त्याला स्वतःच्या हाताने ते आईस्क्रीम भरवते. आणि तेव्हा अर्जुनला स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम खूप जास्त आवडतं. तर आता अर्जुनसुद्धा सायलीला ब्लॅक करंट त्याने जे आईस्क्रीम घेतलेलं आहे ते भरवतो तो. आणि मग जेव्हा तिलाही ते आईस्क्रीम आवडतं तेव्हा अक्षरशः त्या दोघांनी ठरवलेलं असतं की ह्या आईस्क्रीमच्या बाऊलची अदलाबदल करायची, कारण ह्याला स्ट्रॉबेरी आवडतं आणि हिला आता ब्लॅक करंट आवडतं. आणि त्यामुळे आता दोघंही जणं बाऊलची अदलाबदली करतात. आणि त्याच वेळेला सायली म्हणत असते, आज कित्येक दिवसानंतर आपण असे बाहेर पडलो, एक नवरा बायको म्हणून जगलो. म्हणजे प्रिया या अशा वागण्यामुळे ना खरंच ना आपला दिवस कसा जातो, आपण हे सगळे पुरावेच गोळा करत बसतो, पण आपल्या हाती काहीच बऱ्याच गोष्टी लागत आहेत, पण त्यातूनही आपण एक एक गोष्ट जपून ठेवलेली आहे. आणि ह्या जपून ठेवलेल्या गोष्टींमुळेच आपल्याला प्रियाचं भांडं फोडता येणार आहे आणि आपली ही मेहनत कुठेही वाया जाणार नाही, हेही मला माहिती आहे. असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुनही म्हणतो की तू बोललीस ते अगदी बरोबर बोललीस, बऱ्याच दिवसाने आपण हे असं बाहेर पडलेलो आहे ना, तर थोडं का होईना बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, असंही आता बोललं जात असतं. दुसरीकडे आता प्रिया आणि त्याचसोबत अधिराज आता बसलेले असतात. तर अधिराजने प्रियाचा हात घट्ट धरलेला असतो. तो तिला म्हणतो की मी तुला सोडायला येऊ का. पण ती म्हणते की नको, मी ॲक्च्युअल ना गाडी आणली आहे. म्हणजे ना माझे बाबा ना जिथे काम करायचे ना तिथे ना एक ड्रायव्हर काकासुद्धा होते आणि ते ड्रायव्हर काका ना आमच्या चाळीत राहतात. ड्रायव्हर काकांकडे गाडी होती. मग मी त्यांना म्हटलं की थोड्या वेळासाठी द्या, मला जरा काम आहे, मी जाऊन येते, मग मी तुम्हाला पुन्हा गाडी देते. म्हणून त्या ड्रायव्हर काकांनी माझ्याकडे गाडी दिली, त्याच गाडीने मी घरी जाईन, नको काळजी करू, मी जाईन व्यवस्थित. असं देखील आता प्रिया जी आहे ती अधिराजला बोलत असते. अधिराजला माहिती असतं तन्वी सुभेदार ही तुझीच गाडी आहे ते, असंही तो आता मनातल्या मनात बोलत असतो. पण प्रियालासुद्धा कसं काय सुचत असतं ना खरंच.
अजबच आहे. म्हणजे ऐन वेळेला सगळ्या काही गोष्टी एकदम ती व्यवस्थित हँडल करत असते. पण या अधिराजला आता बरोबर सगळ्या गोष्टी माहिती असतात की ही कितपर्यंत पोचलेली आहे ते. त्यामुळे आता तो जेव्हा प्रियाला तिकडनं घालवून देतो तेव्हा आता त्याने गाडीमध्ये जो काही कॅमेरा ठेवलेला असतो ना, त्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात आणि त्यामुळे त्याच्या हातात एक मोठा पुरावा असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली अर्जुन आता पोचलेले असतात आणि जेव्हा पोचतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन मस्त असा सोफ्यावर जाऊन बसतो. सायली म्हणत असते की काय चाललंय तुमचं, चला रूममध्ये. पण अर्जुन म्हणतो की ये ना बायको, जरा बस ना, बऱ्याच दिवसाने आपण असे निवांत बसतोय ना, बघ ना खरंच खूप किती बरं वाटतंय. पण आपण आहे ना आता ह्या प्रियाला जे काही अडकवायचं ठरवलं आहे ना ते आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून करूया. यामध्ये ना मला आता थोडं रिलॅक्स वाटते. आपण बऱ्याच दिवसांनी बाहेर जाऊन आल्यामुळे अजूनच एनर्जी आल्यासारखं वाटते, असंही आता त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि आता प्रियासुद्धा घरी यायला निघालेली असते. सायली अर्जुन गप्पा मारत असतात आणि त्यांचं पुढचं डिस्कशन सुरू असतं. आणि इथे आता प्रियासुद्धा विचार करते की घरातले सगळे झोपलेले असतील, झोपल्यानंतरच आपण तिथे जायचं आणि तिथे गेल्यानंतर बघायचं आजूबाजूला कोण आहे का. सायली अर्जुन तोपर्यंत रूममध्ये गेलेली असतात. प्रिया अगदीच दबक्या पावलानं आता घरी आलेली असते. इकडे तिकडे बघते की कोणी आहे का, तिला कोणी दिसत नाही. मग ती आता पटकनच आपल्या रूममध्ये जायला निघत असते. कारण आहे ना तिला आता रात्री ती अश्विनसोबत बाहेर पडली होती असं काहीसं तिने घरी सांगितलेलं होतं, पण आता येताना ती एकटीच आलेली होती. दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळीच जणं नाश्त्याच्या टेबलवर बसलेली असतात. नाश्त्याच्या टेबलवर बसलेली असताना इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की मम्मा माझं झालं आहे, माझं जरा काम आहे त्यामुळे मला आज जावं लागणार आहे. पण कल्पना म्हणत असते की मला फोन करत राहायचा आहे हां. मग आता अर्जुन म्हणतो की हो पण मला आता उशीर होतो आहे, मी येतो. आणि असं बोलून तो आता जात असतो. आणि त्याच वेळेला सायली म्हणते की बघितलं का, ह्यांनी जाताना डब्बा पण घेतला नाही, किती घाई करतात नाही आणि मग उपाशी राहतात. मग आता सायली म्हणते की आई मी येते हा, पटकन ह्यांना डब्बा देऊन. आणि असं बोलून ना आता सायली डायनिंग टेबलवरचा डब्बा घेऊन निघालेली असते. तर कल्पनाला प्रताप म्हणतात की अर्जुनचं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे बघ ना त्याच्या पाठीशी एवढी त्याच्यावर हक्क गाजवणारी बायको भेटली म्हणून, नाहीतर काय झालं असतं या अर्जुनचं. आता अर्जुनला आता सायली बोलते आणि म्हणते की काय हो तुम्ही, एवढं काम आहे माहिती आहे पण जरा घेऊन जायचा ना डब्बा वगैरे. मग आता अर्जुन म्हणतो की मला तर खरं तर तुझा हा असा रागवलेला चेहरा पाहिजे होता ना, त्यासाठी मी हे सगळं केलं. आणि त्यानंतर मात्र तो जाताना म्हणतो की मला एक फ्लँकीज दे. सायली म्हणते मी काही देणार नाही आहे तुम्हाला फ्लँकीज वगैरे. अर्जुन म्हणतो की मला हवी आहे म्हणजे हवी आहे, जर फ्लँकीज दिली नाही ना तर त्या बायकोचा नवरा ना असा एकदम लांब लांब निघून जातो. आणि त्यामुळे आता सायली म्हणते की उगाच आहे ना काही बोलू नका असं अभद्र अभद्र. मग आता सायलीला रस्त्यावर का होईना बाहेर येऊन आता अर्जुनला फ्लँकीज हे द्यावंच लागतं, कारण अर्जुन हे खूप जास्त भयंकर वेगळंच काहीसं बोललेला होता जे की सायलीला पडलेलं होतं. मग सायली आता त्याला फ्लँकीज देते. तर अर्जुनला मात्र आनंद होतो. अर्जुन ते फ्लँकीज आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतो. आणि त्यानंतर आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की बातम्यांमध्ये पसरलेलं असतं की अर्जुनच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडली, अर्जुन खुनी आहे आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आणि ही गोष्ट जेव्हा कल्पना प्रतापला समजते त्याचबरोबर प्रतिमासुद्धा धावत आलेली असते आणि सायली मात्र खूप मोठ्या धक्क्यात असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.